We'll open our Bibles to John chapter 11 verse 22. But I know that even now, whatever you will ask of God, God will give it to you. योहानाचा 11वा अध्याय त्यातलं 22व वचन, तरी आताही जे काही तू देवाजवळ मागशील ते देव तुला देईल हे मला ठाऊक आहे. 100% God will give. 100% देव देईल. He has the power to raise the dead. देवाकडे मेलेल्यांना परत जिवंत करायचं सामर्थ्य आहे. But how can I hope against hope? नाही, पण आशेविरुद्ध आशा कशी ठेवायची पास्टर? How can I hope in a hopeless आणि situation? निराशमय परिस्थितीमध्ये आशा कशी ठेवायची? Can Mara become pleasant? मारा सौख्यमय होऊ शकतं का? Can Mara become Naomi? मारा नामी होऊ शकतं का? Can bitter become pleasant? मारा म्हणजे कडू, ते सौख्य होऊ शकतं का? Can a Benoni बेनोनी become a person of joy? आनंदाचा व्यक्ती बनू शकतो का? Can Benoni become Benjamin? बेनोनी बन्यामीन बनू शकतो का? Is it possible? शक्य आहे का? Can a Jabez, याबेस, whose mother named him Jabez because he brought sorrow in the world, त्याच्या आईनं त्याचं नाव याबेस ठेवलं कारण की तो दुःख घेऊन या जगात आला, can his life and his name be changed? तर त्या याबेसाचं नाव आणि त्याचं जीवन बदलू शकेल का? Can that sorrow be turned into ते joy? दुःख आनंदात बदलू शकतं का? Why not? का नाही मी म्हणतो? Why not? का नाही होऊ शकत? What is impossible to man is possible with God. माणसाला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे ना. If you believe, you shall see the glory of God. तुम्ही जर विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पहा. You are in the house of prayer. तुम्ही प्रार्थनेच्या घरात आलेले You आहात. are in Bethsaida. तुम्ही बेथसेदामध्ये आलेले You are आहात. standing on holy ground. तुम्ही पवित्र भूमीवर उभे आहात And because God is here, आणि देव या जागेत असल्यामुळे and because you are praying to God, आणि तुम्ही देवाला प्रार्थना करत and असल्यामुळे because you are trusting on आणि God, तुम्ही देवावर विश्वास ठेवलेला असल्यामुळे things have to change. गोष्टी बदलायलाच हव्यात. Your situation has to change. तुझी परिस्थिती बदलायलाच हवी. Without God, your life is in a mess. अहो, देवाशिवाय जीवन आपली बर्बाद आहे. Without God, you cannot go to heaven. देवाशिवाय आपण स्वर्गात जाऊ शकत नाही. Without God, you cannot have eternal life. देवाशिवाय आपल्याला अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष मिळू शकत नाही. Without God, you cannot live one moment of peace. आणि देवाशिवाय शांतीचा एक क्षण आपल्याला जगता येणार नाही. मग नसते हट्ट करायचे कशाला? Everything started in the Garden of Eden. सगळ्याची सुरुवात त्या एदेन नावाच्या बागेत झाली बरं का. When God made our first parents, जेव्हा परमेश्वराने या जगामध्ये पहिला पुरुष आणि पहिली स्त्री यांना निर्माण केलं, God was their heavenly Father. परमेश्वर त्या दोघांचा स्वर्गीय पिता म्हणजे बाप होता. But they were tempted to disobey God by the devil. पण त्या दोघांनाही सैतानाकडनं असा मोह झाला की देवाच्याच आज्ञा मोडाव्यात. That peaceful house collapsed. आणि ते शांतीने भरलेलं घर कोसळलं. Sin and death came into the world. पाप व मरण या जगामध्ये आलं. That's why we are suffering. आणि म्हणून आज आपल्याला मानव जातीला एवढा त्रास आहे. Without God, man is suffering. देवाशिवाय मनुष्याला त्रासच आहे ना. And since आणि God closed heaven's door for man, देवाने माणसासाठी स्वर्गाचं दार बंद केल्यामुळे man is groping in the dark. आज मनुष्य अंधारामध्ये चाचपडल्यासारखा जीवन जगतो. Man wants God. मनुष्याला देव हवा आहे. That's why म्हणून he has made for himself religion. त्याने स्वतःसाठी धर्म तयार केला. कारण अभिजातपणे प्रत्येक माणसात ते असतं की मला देव पाहिजे. What is religion? धर्म म्हणजे काय? It is some way trying to reach God. धर्म म्हणजे कसंही करून काहीतरी करून देवापर्यंत पोहोचायचा प्रयत्न इज इक्वल टू धर्म. That's why today म्हणून आज people are worshipping trees and stones and planets. लोक सगळ्याची पूजा अर्चा करतात ना. सगळ्याची, निसर्गाची म्हणा आणि इतर गोष्टींची, वस्तूंची म्हणा. Why? का They करतात? want to reach God. मनोभावे करतात का? त्यांना देवापर्यंत पोहोचायचंय. Their devotion is right, त्यांची भक्ती बरोबर आहे, but they don't know God. पण त्यांना देव ठाऊक नाही. And the Bible says, मग बायबल म्हणतं God so loved the world देवाने जगावर एवढी प्रीती केली that he sent his only begotten Son, Jesus Christ, की देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला that whoever believes on him shall not perish, की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला अनंत काळचं जीवन मिळेल. God came seeking for you. देव स्वतः तुला शोधत आलेला आहे. तुझे That is the love ढूंढणे of आया God. आहे वो. हे देवाचं प्रेम आहे. Bible says बायबल म्हणतं in 2 Timothy 3:1, 2 तिमोथी 3 अध्याय 1 वचन, in the last days perilous times shall come, शेवटच्या काळामध्ये भयानक काळ येणार आहे माणसावर. and we are living in those last days. आणि त्या शेवटच्या काळातल्या भयानक दिवसात तुम्ही आणि मी आता जगतोय. See the hospitals, they are overcrowded with patients. दवाखाने बघा किती रुग्ण आहेत, किती पेशंट आहेत. रिकामी जागा नाही दवाखान्यात. People are lying on the floor. लोक अक्षरशः बाहेर जमिनीवरती झोपलेली असतात आजारी माणसं दवाखान्यांमध्ये.
There's nobody to attend to them. त्याला बघणारं कोणी नाही, स्टाफ कमी पडतो, डॉक्टर कमी पडतात, दवाखाने कमी पडतात, And to top it all, there is no money. आणि त्याच्यात भर घालायला माणसाकडे पुरेसा पैसाही नाही. See the cases in the court. बघा ना तुम्ही, कोर्टामध्ये किती लोकांच्या केस किती वर्ष रखडलेले असतात, एक पूर्ण नसल निघून जाते, पिढी निघून जाते. पण Year कोर्टात after year, your case is there. pending. वर्षोनवर्ष ती केस तुमची कोर्टात तशीच कितपत राहते. Who will give you justice? कोण तुम्हाला न्याय देणार? Who will wipe away your tears? तुझे अश्रू कोण पुसणार? Who has time for you? कोणाकडे तुझ्यासाठी वेळ आहे, पहिलं मला सांग. India is the most populated country in the whole world. आज आपला भारत देश सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. Who will care for you? कोण तुझी काळजी घेईल मला सांग. Everyone is struggling to live out their life. प्रत्येक जण संघर्ष करत आहे, डोकं फोडत आहे की कसं बसं माझं मी करावं आणि बघावं. Nobody has time. तर दुसऱ्यांसाठी कोणाला वेळ नाही. Only Jesus has time. मग फक्त येशूंकडे वेळ आहे. Only Jesus has time. फक्त येशूंकडे वेळ आहे. Mark my words, what I say. मी जे बोलतोय ते माझे शब्द तुम्ही लक्षात ठेवा बरं का. Only He can hear your prayers. फक्त देवच तुमच्या प्रार्थना ऐकू शकतो. Only He can remove you from your dungeon. फक्त देवच तुम्हाला तुमच्या दलदलीतनं बाहेर काढू And शकतो. God knows this. आणि देवाला हे ठाऊक आहे. That's why He sent Jesus on this earth. म्हणून तर देवाने येशूंना या जगात पाठवलं. Bible says बायबल म्हणतं in 1 Peter 2:24, पहिलं पेत्र 2:24, Jesus personally carried our sins in His body on the cross. येशूंनी स्वतः व्यक्तिगत रीतीनं आपली सर्वांची पापं त्यांच्या स्वतःच्या शरीरात वाहिली, So that we can be dead to sin and live for righteousness. की आपण पापांसाठी मरावं आणि नीतिमानपणा, ज्याला धार्मिकता सुद्धा म्हणतात, त्यात जगावं. Even when everything seemed lost, Jesus came. आणि सर्व काही जेव्हा हरवल्यासारखं वाटत होतं तेव्हा येशू आले. He came for you and for me. येशू तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी आले. आला जगात आला हा दुनिया बनाने वाला. I am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. He didn't say I will be. He said I am the resurrection मी and the life. पुनरुत्थान आणि जीवन होणार आहे असं नाही म्हणाले प्रभू. प्रभू म्हणाले मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, Atta hai. आता आहे. He who believes on me, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल, though he is dead, जरी तो मेला he shall live. तरी तो जगेल, And he who dies आणि जो मरेल shall live forever and तो ever. कायम कायम जगेल, Because he believes in me. कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे. That infirm man of 38 years was Adati. waiting. 38 वर्षापासूनचा तो पांगळा बाबा कसा तिथे तळ्यापाशी वाट पाहत होता, But he was waiting on his own. पण स्वतःवरच स्वतःच्या ताकदीवर वाट बघत बसला होता. Why didn't happen? आणि ते काही झालं नाही. The moment Jesus stepped in the scene, पण येशू जसे चित्रात आले it happened. तसं झालं घडून आलं, He became healed. आणि तो पांगळा बाबा बरा झाला. That is the beauty. हे सौंदर्य आहे. It didn't happen for years, but today it has to happen. वर्षोनवर्ष झालं नाही, पण आज होणार आहे. Because today you are meeting Jesus. का आज तू येशूला भेटत आहेस. Right now your case is under consideration. आता या वेळेला तुझीच केस येशूंनी हातात घेतली आहे. Your case is special case. आता या वेळेला तुझीच केस खास केस आहे. He is saying, my son, येशू म्हणतात माझ्या मुला, my daughter, माझ्या मुली, your case is special for me. तुझी केस माझ्यासाठी स्पेशल केस आहे. Yes. हो. And I have taken it up on myself. आणि माझ्या स्वतःवर मी तुझं जीवन, तुझी केस घेतलेली आहे. Just now the Lord is saying, आता या वेळेला प्रभू बोलतोय बर का, even while you speak, I will answer. की तू बोलताना मी तुला उत्तर देणार आहे. Even प्रभू. while your prayers are in your mouth, I will answer. तुझी प्रार्थना तुझ्या तोंडातच असेल आणि मी तुला उत्तर देईन असं प्रभू बोलत आहे. Yes, the Lord is saying, प्रभू बोलत आहे my son, माझ्या मुला, you are next in line. तू आता पुढचा नंबर तुझाच आहे. I have attended the first one, you are the second one now. रांगेमध्ये पुढचा नंबर तुझाच आहे, पहिल्याचा झाला आता तूच आहेस. You know, when you are in the line, आपण रांगेत असतो तेव्हा when you are 15th समजा person in the row, रांगेमध्ये आपण 15वे आहोत. you are not very ready. मग आपण एवढे तयार राहत नाही ना, का आपल्याला माहित असतं 15वा नंबर यायला वेळ लागणार आहे. But when you are second, पण जर आपला नंबर दुसरा असेल immediately you तर stand आपण straight. तयार असतो ना, एकदम रेडी. God is saying, तसं ते म्हणतो you are second in line. आता दुसरा नंबर तुझा आहे, You तयार are रहा. second in line. दुसरा नंबर तुझा आहे रांगेत. Yes, it is real. हे खरं आहे. Nothing is lost काही अजून नुकसान नाही झालेलं. that you think has been lost. जे तुला असं वाटतंय ना की नुकसान झालंय, नुकसान नाही झालेलं. Lazarus was lost. लाजर गेलेला, Lazarus was dead. फार मेलेला. Jesus said nothing is lost. येशू म्हणाले नाही काही नुकसान झालं नाहीये. The world said it is all over. जग म्हणालं नाही सगळं संपलं. God said it's not all over देव yet. म्हणाला सगळं नाही संपलं अजून. As long as I am seated on the throne, जोर मी सिंहासनावर विराजमान आहे, nothing is lost. काही नाही होत नुकसान. It's all available. सगळं उपलब्ध आहे. The ticket is available. तिकीट उपलब्ध The आहे, blessing is available. आशीर्वाद
आशीर्वाद उपलब्ध आहे, Healing is available. आरोग्य उपलब्ध आहे You are in the next round. आणि पुढचा नंबर तुझाच आहे. But pastor, I failed in the first round. नाही पण पास्टर पहिल्या राऊंड मध्ये मी नापासच झालो, Second round you are coming in. दुसऱ्या राऊंड मध्ये तू येणार, Again he will do it for परत you. करणार, देव तुझ्यासाठी करणार In the रे. name of Jesus. येशूंच्या नावात This करणार. time you shall not या fail. वेळेला तू नापास होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद.